नमस्कार मित्रांनो, मी कोकणी मुलगा सर्वेश अर्थात सर्वेश भुवड. आणि आज चाललो आहे आपण राजापूरला. आपलं एक काम आहे, त्या दरम्यान आपण राजापूरला चाललो आहे. आणि आत्ता आपण ब्लॉगची सुरुवात करतो आहे कुव्यातून गणपती मंदिरकडून. तुम्हाला दाखवतो. काय कुठे इकडं मित्रांनो, आत्ता आपण आलोय पेट्रोल पंप. कुठे? पाटोलच्या पुढे ना रे. पेट्रोल तिकडच्या अजून लावायला झालं. हे बघा आपल्यासोबत किती जण. ओपन करता येतं ना? आपलं काय गाडीचं पेट्रोल फुल करून झालेलं आहे. शॉर्ट टाकायला लागेल. आणि आता आपण चाललोय थेट राजापूरच्या दिशेने. हा उनीतला ब्रिज ना रे. हा बघा उनीतला ब्रिज. त्याच्या पुढे आपल्याला गेलो आणि आता आपण राजापूरमध्ये आलेले आहेत. आणि इकडे शॉपिंग करते ते बघा इकडे. आणि हे आता कुठे आलं तर मला पण एक्झॅक्टली काय माहीत नाही आहे. राजापूरमध्ये तिथे पुढे काय आहे दाखवतो तुम्हाला. राजापूर नगर परिषद हे बघा. तिथे आम्ही आलेलो. इथून पुढे आपल्याला जायचं आहे कुठेतरी. आमच्या दोन बाईक साधून काय भेट नाही घेऊन. आपल्याला ह्या दादाच्या मेन कामासाठी सासरडलेले आहे. ह्या भाईच्या सासरडलेला आपण चाललो आहे लग्नाच्या अगोदर. बरोबर का? तर मित्रांनो, कंटिन्यू पूर्ण व्लॉग बघा नक्कीच. आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. तर मध्ये शॉर्ट काढायला भेटले नाहीत कारण ते मी गाडी चालवत होतो आणि भाई आपला शॉर्ट काढत नव्हता पाठीमागे. आणि आता त्याला गाडी दिली आणि मी पाठी बसलोय. आणि आत्ता बघूया बघा असा रस्ता हा इकडे हायवे आहे. आणि इकडून आतमधून जायचं आहे. असं आहे बाई. लोकांची लालपरी ती वेगळी रे. ही नाही, तीच आपली बरी. क्रॉस करत आहे. हा काय इकडून आला? असं काय करतात? एक रोड चालू आणि एक रोड बंद असं का? विषय त्याचा घ्यायला लागणार आहे नगरपंचायतमध्ये. का दिसतंय पुढचं? हा बघा मित्रांनो ब्रिज. आपल्याला बेकार एकदम दिसतोय. चांगला आहे याच्यामध्ये. खालतीवर हा रोड झाला पाहिजे. आपल्याला परत यायचं आहे मे महिन्यामध्ये. मेमध्ये ना एप्रिलमध्ये परत इकडे जाऊ भाऊच्या लग्नाला. बघ दिसत नाही तुला आता खालती. चला मला बघापासून बोलतोय दिसत नाही आता स्वतःला दिसत नाही. दोन उडवला जायचं आपल्याला. आपण कुठे जायचं?
आपल्याला इकडून दिसतंय मला वाटलं नाही दिसत आहे की काय. तिथून आपल्याला रोड केला नाही काय रे, हाच रोडवरती जायचं होतं ना. आता इकडून जायचंय आपल्याला पडवे. काय दिसत आहे काय, पण आपल्याला खूप वरती जायचं आहे. महाविद्यालय पुढच्या बाई तावडे आचार्य जाऊ पुढचं काय वाचायला पण भेटत. इकडून बाई आपल्याला अजून भरपूर वरती जायचं आहे. डोंगरात डोंगरात काय वगैरे ना, सासरवाड वगैरे ना, डोंगर भागात सासरवाड. चला मित्रांनो, आता आपण तिकडे घरी जाऊनच भेटू. तर कंटाळा आलाय, खूप कंटाळा आलाय. वाजले तर 9:30 निघालो होतो, आता 10:30 वाजायला आले. चला मित्रांनो, मग तिकडे तर आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. कसं मला वाटतं आंबा खूप पुढपर्यंत आहेत. आम्ही एकदा आलो होतो मागे पण त्या बघितले. आणि अजून किती 15-20 मिनिटं नाही, अर्धा तास. हां, अर्धा तास लागेल ना तिकडे जायला. अर्धा तास लागेल घरी जायला तिच्या. मित्रांनो, आता आपण पडवे गाव, कुठचं गाव, पडवेमध्ये चैतापूर पुढे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे पडवेमध्ये. दोन गाड्या येत आहेत, समजते ना तुला. पडवे बस स्टॉप, पण इथून त्याला पुढे जायचं आहे. बघा येतोय अजून गाड्या. इंडिकेटर टाकत येतो पुढे. कुठे? हा, बंगल्यात. चला पण आता तिथून बणीवाडी ना, बणीवाडीतून सुटलेलं आहे. बघा बाई, आपला पुढे चालतोय. बघा बाई, विषय बघा काय हा. अवधूत नाही रे एवढा दिसत. आपल्याला कुठेतरी जायचं आहे, बघूया त्यांच्या वाटून जाऊ कुठे जायचं आहे तिथे. आणि आपण आलेले आहेत खास म्हणजे कशासाठी आलेले, शूटला आलेले आहेत. गणकी भाऊ येणार आहे आपला राजापूरचा. चला मग आता तिकडे जाऊन सर्वांची भेट घेऊ. गुड बाय. मित्रांनो, आता समुद्र किनारा भांडवल ना, तिकडे चाललोय आपण आता. आणि पुढे आपला राजापूरचा वाघ यमकी भाऊ आहे. यमके दादा बघा, पुढे आपली एक गाडी. कसली बालदिगिरी. गाडीवर पण घ्यायचा असतो, मे नाही गाडीवरचा. चला मित्रांनो, आता पण आता तिकडेच जाऊन आपण ब्लॉग चालू करू. आता फायनल डिसिजन करून आम्ही चाललोय बीचवरती. खूप वेळ झाला बीचवरती जायचंय. कुठच्या बीचचं पण, बीचचं नाव काय माहिती. चला बीचवरतीच जाऊन आपण भेटू आता.
बीच दाखवतो. आलोय आता आपण बीचवरती. रत्नागिरीचं वाटतंय. बोट आहे रे तिकडे. पडतो एवढा मोठा मोठा. आता इथेच पार्किंग करायच्या. खालती घे ना आपण. खालती घेऊया ना. अरे होय. बघा बीचवरती आलेलं आहे सध्या आपण. कशाला आलेला आपण इकडे. तर मित्रांनो आपण खरं तर आलेलं आहे तिकडे प्री वेडिंगचं शूट करण्यासाठी. बॅट बीट घेऊन आलेलो भाई. विषय नाही खेळणार आम्ही इकडे. तर जरा अर्धा बॅट बीट घेऊन तयार आहे बघा. ब्लॉक चालू आहे तिकडे भाई. ते शूट चालू आहे. दाखवतो तुम्हाला कशी चालते आमची शूट. आमचे शूट करणारे म्हणजे MQ भाऊ, राजापूरचे यूट्यूबर्स. तुम्हाला माहिती असेल कॉमेडी व्हिडिओ बनवतात. ते बनवत आहेत. हे बघा कशी चालली आहे बघा आमची शूट. भाऊ इथे शूट करतायत. मित्रांनो ओमकार भाऊ म्हणजे MK ओमकार गुरव वेडिंग शूट करताय तिथे. थांबा दाखवतो तुम्हाला बघा. अर्धा सेकंदात तुमचा हात सावकाश असा पुढे करा. असं असं करू नका. जाऊ नका प्रसादीसारखा. हे बंद कर. हे कडी कट कर दे ना. नाही कट नाही होणार. बघा कसं चाललंय ते. ओमकार भाऊ सांगतोय कसं काय करायचं ते. तर कोणाचं वेडिंग शूट करायचं असेल तर ओमकार भाऊला नक्कीच इंस्टाग्रामवरती मेसेज करा. नक्कीच तुमचेही बनवून देतील ते. आपला त्या बीचवरचा शूट झालेला आहे आणि आता बघूया घरच्या दिशेने जायचा विचार आहे. पण बघूया पाटण दादा येतोय काय म्हणतात ते बघूया. अजून कुठच्या बीचवर जायचं. हा आता दिसत नाही तुला. आणि मागाशी मला बरं. आता आम्ही चाललोय घरच्या दिशेने. आमच्या सर्व शूट झालेले आहेत आणि आता आम्ही राजापूरच्या बसस्टँडला पुढे बसस्टँड आहे तिथून मग सरळ आम्ही घरी जाऊ. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि नक्कीच नवीन असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. लवकरच तुम्हाला शिमग्याचे ब्लॉग भेटतील बघायला यूट्यूब चॅनलवरचे.